मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या सर्वकर स्वच्छता मोहिमेत मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात साफसफाई करण्यात आली। मुंब्रा अग्निशमन केंद्र येथून या सफाई मोहिमेस आरंभ झाला। या मोहिमेत मुख्य रस्ते, पदपथ, अंतर्गत रस्ते, नाले यांची सफाई करण्यात आली। तसेच अग्निशमन केंद्रासमोरील रस्ते दुभाजकांमध्ये वृक्षारोपणही करण्यात आले। महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या या मोहिमेत रस्ते साफ करणे, पाण्याने धुणे, पदपथ सफाई, रस्ते दुभाजक स्वच्छ करणे, नाले सफाई, उद्यान सफाई यांचा समावेश आहे। या मोहिमेअंतर्गत शनिवारी मुंब्रा प्रभाग समिती कार्यक्षेत्रामध्ये आयोजित केलेल्या सर्वकर स्वच्छता अभियानास स्थानिक नागरिकांचाही प्रतिसाद लाभला। या मोहिमेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांसोबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, उपनगर अभियंता कार्यशाळा गुणवंत झांबरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। अंतरंग ज्येष्ठ नागरिक संघ आणि व्यास क्रिएशन आयोजित अंतरंग व्याख्यानमालेचे आयोजन, साहित्यिकांच्या मांदियाळी 2 पुस्तकांचे प्रकाशन संपन्न। अंतरंग ज्येष्ठ नागरिक संघ आणि व्यास क्रिएशन यांनी आयोजित केलेल्या अंतरंग व्याख्यानमालेचे उद्घाटन 23 फेब्रुवारी 2024 रोजी ज्येष्ठ पंचांगकर्ते दाकृ सोमन यांच्या हस्ते झाले। शुक्रवारी 23 आणि शनिवारी 24 फेब्रुवारी या 2 दिवशी ठाण्यातील सहयोग मंदिर हॉलच्या 2ऱ्या मजल्यावरती व्याख्यानमाला होत आहे। पहिल्या दिवशी शुक्रवारी ज्येष्ठ संपादक आणि अभ्यासक विजय कुवळेकर यांनी आपले विचार मांडले। अंतरंग व्याख्यानमालेचे हे 10वे वर्ष आहे। याआधी या मंचावरून अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ वक्त्यांचे विचार ऐकण्याची संधी श्रोत्यांना मिळाली आहे। आयोजक प्राचार्य अशोक पाटील यांनी दिली। 18 वर्षे अविरत प्रकाशन व्यवसायाला वाहिलेली व्यास क्रिएशन संस्था या निमित्ताने एकूण 4 पुस्तकांचं प्रकाशन करणार आहे, अशी माहिती संचालक निलेश गायकवाड यांनी दिली। पहिल्या दिवशी राजश्री कणीकर लिखित जीवसृष्टीचे स्रोत हे माहितीपर पुस्तक ज्येष्ठ पंचांगकर्ते दाकृ सोमन यांच्या हस्ते, तर साहित्यिक सतीश सोळंकूरकर यांच्या शाळेमध्ये गाव या बालकविता संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यक अशोक बागवे यांच्या हस्ते झाले। या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृंदा दाभोलकर यांनी केले। सदर व्याख्यानमालेत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन व्यास क्रिएशनचे संचालक निलेश गायकवाड आणि अंतरंग ज्येष्ठ नागरिक संघाचे प्राचार्य अशोक पाटील यांनी केले। व्यास क्रिएशन तर्फे आज ठाण्यामध्ये अंतरंग व्याख्यानमाला याचं 2रं पर्व सुरू होणार असताना त्याच्या पूर्वार्धामध्ये 2 पुस्तकांचं प्रकाशन झालं। म्हणजे एक जीवसृष्टीचे स्तोत्र आणि एक शाळेमध्ये गाव। तो शाळेमध्ये गाव हा जे पुस्तक होतं त्याच्यामध्ये बालकविता संग्रह होता आणि बालकविता संग्रह प्रकाशित करणारे प्रकाशक हल्ली महाराष्ट्रामध्ये कमी आहेत।
आणि त्याची निकड जास्त आहे महाराष्ट्राला. आणि त्यामुळे सतीश सोळांकूरकर यांचं जे पुस्तक आहे शाळेमध्ये गाव, हे खरंच चांगलं पुस्तक आहे. आणि त्या पुस्तकामध्ये बालकांचं जे मानसिक विश्व आहे त्या विश्वाविषयी अतिशय सुंदरपणे एक लयबद्ध कवितेमध्ये त्यांचं अंतरंग व्यक्त केलेलं आहे. बरीच पुस्तकं प्रसिद्ध करतं. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे छोटी पुस्तकं असतात, कमी किमतीत ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम व्यास क्रिएशन करतं. महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक वारसा व्यास क्रिएशननी राखलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. नमस्कार, मी सतीश सोळांकूरकर. व्यास क्रिएशनच्या माध्यमातून अंतरंग ही व्याख्यानमाला चालवली जाते. त्याचं हे 10वं वर्ष आहे आणि याच्यामध्ये आत्ता 2 पुस्तकं प्रकाशित झाली. त्याच्यामध्ये आमच्या किनीकर मॅडमचं जीवसृष्टीचे अगर अशा नावाचं एक पुस्तक आणि माझं एक बालकविता संग्रह आहे शाळेमध्ये गाव नावाचा, त्याचंही प्रकाशन झालं. तर हा बालकविता संग्रह माझा पहिला आहे आणि मला सांगायला आवडेल की याच्यामधल्या ज्या कविता आहेत त्या अगदी KG पासून ते अगदी 8वी-9वी ची मुलं आहेत त्यांना सर्वांना आवडणारी शब्दकळा त्याच्यामध्ये आलेली आहे. अंतरंग व्याख्यानमालेच्या अंतर्गत हे 2 दिवसीय व्याख्यानमाला आहे. त्याच्या अंतर्गत 4 पुस्तकांचं प्रकाशन होणार आहे. आज 2 पुस्तकांचं आणि उद्या 2 पुस्तकांचं. आज जीवसृष्टीतील स्त्रोत आणि शाळेमधील गाव अशा 2 पुस्तकांचं आज प्रकाशन झालं. राजश्री राम कणीकर आणि सतीश सोळांकूरकर या 2 दिग्गज लेखकांची पुस्तकं आज लोकार्पण करण्यात आली, प्रकाशन करण्यात आली. व्यासपीठापासून संपूर्ण सभागृह अगदी तुडुंब भरलं होतं. अशोक बागवे सर, दाखरू सोमन सर या दोघांनी आपल्या वक्तव्याने, आपल्या वाणीने सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं आणि अशा प्रकारे ही व्याख्यानमालेचं पहिलं सत्र संपन्न झालं. दुसऱ्या सत्रामध्ये विजय कुळेकर सर मराठी भाषा या विषयावर आपलं व्याख्यान देणार आहेत आणि TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. मनीबेन यांचे चरित्र वाचकांसाठी प्रेरक ठरेल. तपस्विनी मनीबेन पटेल या मराठी चरित्र पुस्तकाचं प्रकाशन मत्स्यपालन, पशुपालन आणि डेअरी खात्याचे केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपला यांच्या हस्ते ठाणे येथे संपन्न झालं. कच्छ कड़वा पाटीदार समाज सभागृहामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचं आयोजन श्री कच्छ कड़वा पाटीदार समाज ठाणे, दीनदयाळ प्रेरणा केंद्र ठाणे आणि सृजन संपदा या 3 संस्थांनी संयुक्त विद्यमाने केलं होतं. यावेळी व्यासपीठावरती केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपला यांच्यासह कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे, अतिथी डॉक्टर मनीषा कोठेकर, तपस्विनी मनीबेन पटेल पुस्तकाचे लेखक अरुण करमरकर, श्री कच्छ कड़वा पाटीदार समाज ठाणेचे अध्यक्ष विजय पटेल, दीनदयाळ प्रेरणा केंद्र ठाणेचे अध्यक्ष भा दाते, कार्यवाह मकरंद मुळे यांसह स्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे उपस्थित होते. केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपला यांनी पोलादी पुरुष, देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची कन्या मनीबेन यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती दिली. मनीबेन यांचे सामाजिक कार्य सांगितले. राष्ट्रीय राजकारणात मनीबेन यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची माहिती सांगितली. मनीबेन यांच्या वाटेला आलेली उपेक्षा, त्यांच्याकडे केलेले दुर्लक्ष याकडे पुरुषोत्तम रुपला यांनी लक्ष वेधले. मनीबेन सर्वार्थाने तपस्विनी आहेत असं सांगून पुरुषोत्तम रुपला म्हणाले, मराठीत लिहिलेले पुस्तक सर्व भाषातून अनुवादित व्हावे यासाठी प्रकल्प तयार करावा असे आवाहन पुरुषोत्तम रुपला यांनी केले. तसेच श्री कच्छ कड़वा पाटीदार समाजाने पुस्तक प्रकाशनासाठी पुढाकार घेतल्याबद्दल पुरुषोत्तम रुपला यांनी कौतुक केले. आपल्याला अध्यक्षीय भाषणामध्ये डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे आणि मनीबेन पटेल यांच्यावरील पुस्तक हे अप्रकाशित इतिहास समजून घेण्यासाठी उपयोगी पडेल. या पुस्तकाने काही महत्त्वपूर्ण अज्ञात बाबींवरती प्रकाश टाकला आहे. पुस्तकाची प्रस्तावना लिहिणाऱ्या डॉक्टर मनीषा कोठेकर यांनी पुस्तकांची सविस्तर माहिती दिली. कच्छ कड़वा पाटीदार के अध्यक्ष हैं, उनके इस समाज के भवन में इस पुस्तक का विमोचन, यहाँ मैं थोड़ा स्पष्टीकरण करना चाहता हूँ कि इस पुस्तक का विमोचन करने के लिए
विनय सहस्त्रबुद्धे जी चाहते तो मुंबई के किसी भी हॉल में हो सकता है। दूसरा, उनकी खुद की संस्था ही केशव सृष्टि इतनी बड़ी है और वहाँ इस सारे कार्यक्रमों को क्या राष्ट्रीय कार्यक्रमों की आयोजन करने की सुविधा है। मगर मणिबेन का पुस्तक था तो वो गुजराती समाज के कार्यक्रम में होना है। एक कार्यक्रम की रचना करने वालों के दिल में जो उन्होंने बताया ना कि भाई एक राज्य के महापुरुष हो, दूसरे राज्य में उनका परिचय हो, यहाँ ये लागू नहीं होता है। उसके बारे में भी याद करना है, उसकी भी स्पष्टीकरण देने वाला ये इस विषय और मणिबेन को लागू नहीं होता है एक राज्य का दूसरे राज्य। मगर वो गुजराती थे तो अगर एक पुस्तक का विमोचन और किसी हॉल में होना इसके बजाय यहाँ होगा, इसके लिए मैं अपनी पसंदता जाहिर करता हूँ और कच्छ कड़वा पाटीदार समाज को बधाई देता हूँ कि आप यजमान बने। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणामधील संदेशखाली या गावामध्ये महिलांवरती सातत्याने गेली अनेक वर्ष अत्याचार होत आहेत। विविध वृत्तपत्र आणि इतर माध्यमातून हे वास्तव आता समोर आलेलं आहे। याच घटनेचा आज तेजस्विनी महिलांनी एकत्र येऊन निषेध केलेला आहे। या घटना ऐकून फक्त शांत राहणं हे कोणत्याही संवेदनशील नागरिकाला शक्य नाही। याच अस्वस्थतेतून ही निदर्शने करण्यात आली। यामध्ये विविध क्षेत्रातील महिलांसोबतच सजग गृहिणी देखील सहभागी झाल्या होत्या। पश्चिम बंगालचे राज्यपाल तसेच केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी संदेशखाली येथील महिलांची भेट घेऊन त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची दखल घेतली आहे। मात्र पश्चिम बंगाल सरकार आणि पोलीस यंत्रणा यांना मात्र अत्याचाराला प्रतिबंध करण्याऐवजी त्यावर पांघरून घातला आहे हे स्पष्ट जाणवते। म्हणूनच तेथील शासकीय व पोलीस यंत्रणेचा निषेध करण्याकरिता त्याचबरोबर शहाजन शेख व त्याच्या साथीदाराला त्वरित अटक करावी ही मागणी लावून धरण्यात आलेली आहे। या नराधमांना पाठीशी घालणारी पश्चिम बंगालची शासन यंत्रणा व पोलीस यंत्रणा यामधील संबंधित अधिकारी वर्गावरही त्वरित कारवाई व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे। ठाण्यातील तेजस्विनी महिला समूह अंतर्गत आज ठाण्यातील कोर्टनाका परिसरामध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली। त्याचबरोबर जिल्हाधिकारी अशोक शेनगारे यांना निवेदन देखील देण्यात आले। आम्ही सगळ्या ठाण्याच्या सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आहोत। सक्रियपणे समाजामध्ये काम करतो, परंतु गेले 4-5 दिवस वर्तमानपत्रातून आणि सोशल मीडियामधून येणाऱ्या बातम्यांमधून
सगळ्या जणी अस्वस्थ आहोत. पश्चिम बंगालच्या महिलांची स्थिती इतकी दयनीय आहे. त्यांच्यावर झालेल्या अनन्वित अत्याचार पाहून आम्हाला सगळ्यांना वाटलं आपण शांत राहून उपयोग नाही. आपल्या पायात काटा बोचला तर डोळ्यातून पाणी येतं. मग आमची महिला जी पश्चिम बंगालमध्ये सहन करते तिचे दुःख बघून आम्हालाही राहवलं नाही. तिच्या मदतीसाठी आम्ही ठाण्यातल्या महिलांनी इथे निषेध करण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी सगळ्या शहरातल्या सगळ्या क्षेत्रातल्या डॉक्टर, प्राध्यापिका, सर्वसामान्य महिला सगळ्या एक झालोय आणि या आमच्या भगिनींची पश्चिम बंगाल यांच्या बंगालमधल्या भगिनींच्या आम्ही पाठीशी उभं राहायचं ठरवलंय. मी स्नेहा अमोल फडके. मी स्वतःचा व्यवसाय चालवते आणि मी गेल्या अनेक वर्ष TJSB बँकेत नोकरी करत होते. आम्ही इथे सगळ्या ज्या महिला जमलेल्या आहोत त्या सर्व संवेदनाशील महिला इथे जमलेल्या आहेत. ठाणे शहरातल्या अनेक संस्थांमध्ये काम करणाऱ्या गृहिणी आणि अशा अनेक महिला इथे सगळ्या जमलेल्या आहेत की ज्यांना पश्चिम बंगालमध्ये जे चाललं आहे ते सगळं ऐकून भयंकर त्रास झालेला आहे, भयंकर वेदना झालेल्या आहेत आणि त्या पेटून उठलेल्या आहेत. इथून आम्हाला शासनाला आणि आम्हाला पश्चिम बंगालमधल्या महिलांना एवढाच निरोप द्यायचा आहे की त्या तिथे ज्या काही लढायला सुरुवात केलेली आहे त्यांनी, त्यांच्या वेदना आम्ही समजतो, आम्ही त्यांच्या बरोबर आहोत, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. त्या तिथे भरपूर सहन करता आहेत आणि त्यांची सहनशक्ती आता फार टोकाला पोहोचलेली आहे. पण आता यापुढे त्यांना सहन करायला लागू नये याकडेही शासनाने आणि सर्व संस्थांनी यांनी प्रयत्न करावेत. प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीचे स्वतःचे घर असावे असे स्वप्न असते. हे शासन सर्वांच्या घराचे स्वप्न पूर्ण करणार आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकण गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळ म्हाडा सदनिका सोडत 2023-24 कोकण विभागातील 5311 सदनिकांच्या विक्रीसाठी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे संगणकीय सोडत कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, विधान परिषद आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, माजी आमदार रवींद्र फाटक, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजू जयस्वाल, कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मारुती मोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की अन्न, वस्त्र व निवारा ही काळाची व समाजाची मूलभूत गरज आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान आवास योजना ही शहरी व ग्रामीण या दोन्ही भागात राबवली जाते. अल्प उत्पन्न गट, अत्यल्प उत्पन्न गट व मध्यम उत्पन्न गटातील लोकांना या सदनिकांचे सोडतीद्वारे वाटप करण्यात येते. पंतप्रधान आवास योजनेमध्ये आपल्याला केंद्राकडून मोठ्या प्रमाणामध्ये मदत मिळत आहे. राज्य सरकारकडून घरे मोठ्या प्रमाणावरती वाढवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. गिरणी कामगारांना देखील घरे देण्यास सुरुवात केली आहे. राज्य शासन अनेक गरजू कुटुंबांना घर देत आहे. हे सर्वसामान्य सरकार असून सर्व कामकाज पारदर्शक पद्धतीने चालले आहे. पायाभूत सुविधा पुरवण्यावरती भर देत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. थाने शहर में कोकण मंडल की तरफ से आयोजित की गई जो लॉटरी थी उसकी अपन ने आज उसका सोडत निकाला है और मुझे कहते हुए बहुत ही आनंद हो रही है कि करीबन 5311 लोगों को आज का ये लॉटरी में उन्हें सक्सेसफुल रहा है, उनको घर मिल रहा है. करीबन 30,000 अर्ज हमें प्राप्त हुआ था इन घरों के लिए. जिन्हें घर मिला है उनको तो मैं अभिनंदन कर ही रहा हूँ, लेकिन जिन्हें घर नहीं मिला है मुझे पता है कि उनका भी उनके मन में कुछ निराशपन रहा होगा. मैं उनको इतना ही आश्वासन देना चाहूँगा कि बहुत ही जल्द हम वापस कोकण मंडल का और मुंबई मंडल का लॉटरी घोषित करेंगे. इसलिए जिनको घर नहीं मिला है उनको वापस से एक अजय कुमार तिवारी है. हम इंडियन नेवी के मुंबई वेस्टर्न कमांड में पोस्टेड हैं, पवई में रहते हैं. मेरी पत्नी श्रीमती अंजनी लता राइटर हैं और सोसाइटी समाज के बारे में लिखते हैं. हम दोनों को 3 घर मिला माडा की तरफ से. हम 10 साल से स्ट्रगल कर रहे थे. ये मेरे लिए बहुत ही सौभाग्य का बात है. तो मैं यही कहना चाहूँगी कि ये जो माडा है वो कम बजट में भी लोगों का सपना को पूरा कर देता है. माडा बहुत ही अच्छा है, मतलब कि जिसका कम रेंज है वो लोग भी घर का सपना जो है अपना वो पूरा कर लेते हैं. तो माडा मैं कहूँगी कि बहुत ही लोक कल्याण, जन कल्याण का काम कर रहा है, समाज का सेवा कर रहा है एक तरह से.